मालवणमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर त्याने देशविरोधी घोषणा दिलेला होता। अटक केलेली व्यक्ती ही परप्रांतीय भंगार व्यावसायिक असल्याची माहिती मिळतेय। घोषणेनंतर लोकांनी जाब विचारताच तो अरेरावीची भाषाही करत होता। पोलिसांनी एकाच कुटुंबातल्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे। ताब्यात घेण्यात आलेला एक जण अल्पवयीन असल्याचंही कळतंय। अटकेनंतर परप्रांतीय भंगार व्यावसायिकाची बेकायदा झोपडपट्टी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। दरम्यान यावरून नितेश राणेंनी कारवाई केल्याचं सांगितलंय, तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रताप सरनाईक करतायत। मुसलमान जे आहेत ते 3 भाऊ आहेत। कुठून आले, काय आले, 10 वर्ष 12 वर्षापूर्वी आले। अरे पण बाबा तू मालवणात कसा आला, याचं काय उत्तर अजूनपर्यंत सापडत नाहीये। ते येईल चौकशीमध्ये काही ना काहीतरी बाहेर। पण 3 भावंड आहेत। तुम्हाला आधार कार्ड कोणी दिले, कुठल्या ॲड्रेसच्या जीवावर मिळाले, कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही राहताय, कुठल्या डॉक्युमेंटच्या जीवावर तुम्ही व्यवसाय करताय, ह्याच्या खोलात जाऊन मी SP साहेबांना विनंती केली आहे। सभागृहात तर मी हा विषय काढणारच आहे, पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे नागरिक म्हणून आपल्यासमोर मी ठेवत आहे। अशा घटनेचा तर निषेधच करायला हवा, कारण शेवटी भारत जगज्जेता आहे, परत एकदा सिद्ध झालेलं आहे। आजपर्यंत जेवढ्या मॅचेस झाले त्यामध्ये 3 मॅचेस फक्त पाकिस्तानने जिंकलेल्या, 14 ते 15 मॅचेस या भारताने जिंकलेल्या। आणि भारताची जी खेळाडूंची क्षमता आहे ती पाकिस्तानच्या खेळाडूंपेक्षा वरचढ हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। आणि शेवटी भारताचा विजय हा देशाचा विजय, आणि त्या देशाच्या विजयामध्ये जल्लोष साजरा करणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। जो भारतीय नसेल आणि भारताबद्दल ज्याला आत्मीयता नसेल तो अशा प्रकारे जर काही कृत्य करत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।